हॅलो स्टुडंट्स, युनिट नंबर 3 आपण सुरू केला आहे आणि त्यामध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये फंक्शन स्टडी केले होते. आज आपल्याला मध्ये काही क्लॉजेस आहेत, ते क्लॉजेस आज आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर आपण बघूयात क्लॉजेस कोणते कोणते आहेत. तर फर्स्ट जो क्लॉज आहे तो आहे ग्रुप बाय क्लॉज, त्यानंतर आहे हॅविंग क्लॉज आणि थर्ड आहे ऑर्डर बाय क्लॉज. असे 3 क्लॉज आज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. तर जो पहिला जो क्लॉज आहे तो आहे ग्रुप बाय क्लॉज. ग्रुप बाय क्लॉज इज अ क्लॉज विच इज यूज टू आउटपुट रिझल्ट बाय ग्रुपिंग सिमिलर डाटा. ओके, बघा ग्रुप बाय हा जो क्लॉज आहे, हा क्लॉज जे काय आपण आउटपुट घेत असतो क्वेरी रन करून, त्या आउटपुट आपल्याला ग्रुपमध्ये घेण्यासाठी हा ग्रुप बाय क्लॉज यूज केला जातो. आता ग्रुपमध्ये म्हणजे कसं, तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपला जो काही EMP टेबल आहे तो EMP टेबल बघा. आता हा जर टेबल जर आपण बघितला तर ह्या टेबलमध्ये एम्प्लॉईचे नंबर्स आहेत, नाव आहेत, त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, त्यांची सॅलरी आहे आणि डिपार्टमेंट नंबर आहे. तर बघा आता इथं जर आपण ग्रुप जर केला, आपण या ठिकाणी दोन कॉलमवरती आपण ग्रुप तयार करू शकतो. त्यामध्ये डिपार्टमेंट नंबर आणि डिपार्टमेंट. तर बघा HR जे डिपार्टमेंट आहे, HR डिपार्टमेंटमध्ये काही एम्प्लॉईज आहेत, त्यानंतर सेल्स डिपार्टमेंटमध्ये काही आहेत, असे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स. पण जर त्यांचे जर ग्रुप जर आपण केले तर वेगवेगळ्या ग्रुपनी आपल्याला ते भेटतील. सपोज आता आपण 10 नंबर डिपार्टमेंट आहे, तर 10 नंबरच्या डिपार्टमेंटचा जर ग्रुप केला तर त्यामध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत ते त्या ग्रुपमध्ये येतील. 40 नंबरच्या एम्प्लॉईचा जर ग्रुप केला डिपार्टमेंट नंबरचा, तर ते 40 नंबरच्या डिपार्टमेंटमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्यांचा एक ग्रुप होईल. अशा आपण या ठिकाणी ग्रुप करू शकतो. आणि यासाठीच आपल्याला जर ग्रुपमध्ये त्यांचा काही डाटा हँडल जर करायचा असेल तर आपण ग्रुप बाय क्लॉज यूज करू शकतो. ठीक आहे. तर ग्रुप बाय क्लॉज आहे तो क्लॉजचे आपण एक क्वेरी डिझाईन केलेली आहे. ती क्वेरी आपण ह्या टेबलवरती एक्झिक्यूट करून बघू आणि समजून पण घेऊ. बघा आता ज्यावेळेस आपण ही क्वेरी घेतो ग्रुप बाय क्लॉज, ही कशी घ्यायची आहे बघा. सिलेक्ट आणि कॉलमचे नावं आपल्याला घ्यायचे. आता मी या ठिकाणी 2 कॉलम सिलेक्ट केले. डिपार्टमेंट नंबर हा एक कॉलम घेतला आहे आणि सॅलरी हा एक कॉलम घेतलेला आहे. आणि काय केलं आहे, सॅलरीला सम केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे काय केलं की जी सॅलरी आहे, ही जी सॅलरी कॅल्क्युलेट होणार आहे, त्या सॅलरीची सम कॅल्क्युलेट होणार आहे फ्रॉम EMP ह्या टेबलचं नाव आणि ग्रुप बाय डिपार्टमेंट नंबर. ग्रुप बाय डिपार्टमेंट नंबर केल्यानंतर काय होणार आहे बघा. आता डिपार्टमेंट नंबर हा एक कॉलम घेतला, मग डिपार्टमेंट नंबरचा कॉलम जेवढे काय डिपार्टमेंट आहे ते लिस्ट होतील. त्यानंतर सम ऑफ सॅलरी. सम ऑफ सॅलरी काय होईल, त्या डिपार्टमेंटच्या एम्प्लॉईची जेवढी सॅलरी आहे ती काय होणार आहे, कंबाईन होणार आहे. आणि कशामुळं, तर आपण काय केलं ग्रुप बाय. आता बघा, आता जर सपोज जर 10 नंबरचा ग्रुप आहे, 10 नंबरचे ग्रुपमध्ये किती एम्प्लॉईज आहेत आपण जर बघितलं तर 2 एम्प्लॉई आहेत आणि त्यांची सॅलरी किती आहे 50,000. जर यांची जर सम केली, सम ऑफ सॅलरी, तर किती यायला पाहिजे 1 लाख. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता ही क्वेरी मी एक्झिक्यूट करतो. बघा इथं डिपार्टमेंट नंबर आपल्याला भेटला आहे आणि सॅलरी, त्याची सम ऑफ सॅलरी भेटली आहे. 10 नंबरच्या ग्रुपची एवढी सॅलरी आहे, 20 नंबरच्या ग्रुपची एवढी, या पद्धतीने आपल्याला भेटले आहे. आता बघा 40 नंबरचा ग्रुप आहे, 40 नंबरचा डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटची सॅलरी सम त्यांची किती आहे 1,50,020. ओके, काय असेल ती. त्यानंतर आता बघा 40 आहे, इथं बघा 40 65,000, 40 36,520 अशा पद्धतीने. मग याची सम आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. याला अशा पद्धतीने आपण काय केलं ग्रुप बाय क्लॉज. म्हणजे काय झालं की 10 नंबरचा ग्रुप, 10 नंबरचा जे डिपार्टमेंट आहे त्याचा ग्रुप झाला आणि त्याची सॅलरी आपल्याला भेटलेली आहे. अशा पद्धतीने आपण ग्रुप बाय क्लॉज ज्या ठिकाणी आपल्याला ग्रुपमध्ये पाहिजे असेल तर ते आपण घेऊ शकतो. आता ग्रुप बाय क्लॉज बघा, आता जर सपोज मी तर केलं, आता आपल्याला डिपार्टमेंट नंबर नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे इथं या ठिकाणी आपण घेऊ की ठीक आहे, फक्त सम ऑफ सॅलरी घेऊ आणि काय करायचं आपल्याला की फक्त डिपार्टमेंट नंबर वाईज त्यांची सॅलरी आपल्याला दिसली पाहिजे. तर बघा आपल्याला फक्त सॅलरी या ठिकाणी आपण बघू शकतो असं. त्यानंतर आहे नेक्स्ट आपण नेक्स्ट क्लॉजकडे जाऊ. हॅविंग क्लॉज आहे. हॅविंग बघा, आताच आपण जी क्वेरी रन केली की ज्यामध्ये आपण काय बघितलं की ग्रुप आपण करू शकतो. पण आता जर आपल्याला त्या ग्रुप केले आपण, पण त्या ग्रुपमधला आपल्याला फक्त एकाच ग्रुपचा जर डाटा पाहिजे असेल तर आपण हॅविंग क्लॉजचा यूज करतो. बघा हॅविंग क्लॉज कशा पद्धतीने यूज केला, आपण ही क्वेरी घेऊ आणि हिला आपल्या SQL मध्ये एक्झिक्यूट करू. बघा
मगाशी जी क्वेरी होती 1 नंबरची आपण या ठिकाणी एक्झिक्यूट केली ही, याच क्वेरीला काय केलंय बघा, ग्रुप बाय आपण सिलेक्ट डिपार्टमेंट नंबर सॅलरी फ्रॉम एमपी ग्रुप बाय डिपार्टमेंट नंबर, पण आता काय केलंय हॅव्हिंग डिपार्टमेंट नंबर 10. आता जर याचा जर आउटपुट बघितला आपण बघा, सगळे सर्व आलते 10, 20, 30, 40 त्यांची सॅलरी सम झालेली होती. आता आपण काय केलं, हॅव्हिंग यूज केला, हॅव्हिंग डिपार्टमेंट नंबर 10, म्हणजे आपल्याला फक्त आता 10 नंबरच्याच ग्रुपची काय भेटेल, सॅलरीची सम भेटेल. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हॅव्हिंग क्लॉज पण यूज करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर लास्ट वन आहे ऑर्डर बाय क्लॉज. आता ऑर्डर तुम्ही बघितला असेल, डाटा हँडल करताना आपण डाटा सॉर्ट करत असतो असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरनी. मग अशाच पद्धतीने आपल्याला आपल्या टेबलमध्ये जर डाटा असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी पाहिजे असेल तर आपण ऑर्डर बाय क्लॉज यूज करू शकतो. तुम्हाला काय करायचं, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP म्हणजे त्या टेबलचं नाव घ्यायचं आहे आणि ऑर्डर बाय हा क्लॉज यूज करायचा आहे. ऑर्डर बाय यूज केल्यानंतर ऑर्डर बाय आणि ज्या कॉलमनुसार तुम्हाला ऑर्डर पाहिजे त्या कॉलमचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. जर तुम्ही या पद्धतीने दिलं तर असेंडिंग ऑर्डरने भेटेल, आणि जर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरने पाहिजे असेल तर तुम्हाला इथं DESC असं डिसेंडिंग असं हे मेन्शन करायचं आहे. असं मेन्शन केल्यानंतर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरने ती लिस्ट भेटणार आहे. जर तुम्ही DESC हा कीवर्ड जर मेन्शन केला नाही तर तुम्हाला ती लिस्ट बाय डिफॉल्ट असेंडिंग ऑर्डरने भेटून जाईल. आपण ही क्वेरी आपण एक्झिक्यूट करून बघू. काय केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP ऑर्डर बाय एम्प्लॉय नंबर. आता ही क्वेरी एक्झिक्यूट करण्याच्या आधी आपण एकदा टेबल बघून घेऊ. बघा टेबल घेतलेला आहे, टेबलमध्ये डाटा आपण बघून घेऊ आणि नंतर ही क्वेरी काय करू आपण एक्झिक्यूट करू. बघा आता टेबलमध्ये डाटा जर बघितला तर बघा कसा आहे, इथं एम्प्लॉय नंबर जो आहे तो ऑलरेडी असेंडिंग ऑर्डरने आपण टाकलेले आहेत. नेम आहे डिपार्टमेंट, त्यानंतर सॅलरी आहे, ही सॅलरी बघा असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने नाही आहे. त्यानंतर डिपार्टमेंट नंबर पण असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने नाही आहे. पण आता इथं काय घेतलं आपण, एम्प्लॉय नंबर बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP टेबलचं नाव ऑर्डर बाय केलेलं आहे आणि कोणत्या नंबर म्हणजे एम्प्लॉय नंबर या कॉलमला आणि त्याला कशाने डिसेंडिंग ऑर्डरने केलेला आहे. आता बघा डिसेंडिंग ऑर्डरने केल्यानंतर आता हा असेंडिंग ऑर्डरने आहे ॲक्च्युअलमध्ये, याला डिसेंडिंग ऑर्डर. बघा आता हा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला डाटा भेटलेला आहे. बघा 108 फर्स्ट आलेला आहे आणि त्याची सॅलरी वगैरे सर्व फर्स्ट आलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, असेंडिंग ऑर्डरनी पण करू शकता. बघा आता असेंडिंग जर केलं मी इथं आणि ऑर्डर बाय ज्या कॉलम आपल्याला ज्या कॉलमचे असेंडिंग ऑर्डर पाहिजे, सपोज आता आपण डिपार्टमेंट नंबर घेतलंय कॉलमचं नाव, डिपार्टमेंट नंबरला जर असेंडिंग ऑर्डरने केलं, बघा डिपार्टमेंट नंबरनुसार आपल्याला भेटलं आहे डिपार्टमेंट 10, 10, 20, 30, 40 याची असेंडिंग ऑर्डर भेटलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी करू शकता. याला जर मी डिसेंडिंग जर केलं डिसेंडिंग ऑर्डरनी तर हा आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरनी पण भेटू शकतो. बघा आता डिसेंडिंग ऑर्डरने आपण डिपार्टमेंटला करू, बघा 60, 50 या पद्धतीने. त्यानंतर तुम्ही सॅलरी पण करू शकता. आपल्याला जर सॅलरी पाहिजे आहे इथं तुम्ही कॉलमचं नाव द्या फक्त सॅलरी. ओके, सॅलरी डिसेंडिंग ऑर्डरनी बघा सॅलरी आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने भेटली. सॅलरी असेंडिंग पाहिजे असेल आपण असेंडिंग ऑर्डरनी करू शकतो. ठीक आहे, असेंडिंग ऑर्डरनी सॅलरी आणि त्याचे रेकॉर्ड्स आपल्याला रेकॉर्ड्स पण चेंज होतात. हे कॉलमचा मधला डाटा पण त्याच पद्धतीने चेंज होत असतो. अशा पद्धतीने हे 3 क्लॉज होते. हे 3 क्लॉज व्यवस्थित बघा. यामध्ये काही अडचण असेल तर मला विचारा. ओके, थँक्यू.